आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनीवरती फॉरेस्ट क्वार्टर बांधण्याच्या नव्या प्रकरणामुळे गुगामल वन विभाग पुन्हा एकदा वादामध्ये सापडले। गुगामल वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तांगडा चौराकुंड येथील नंदराव धिकार या शेतकऱ्याच्या शेतामध्ये क्वार्टर बांधले होते। पंकज मावस्कर या पीडित आदिवासी शेतकऱ्याच्या जावयाने याबाबत अनेक वेळेला तक्रारी केल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी या पोलीस स्टेशनमध्ये बोलवून तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकत मारहाण केली। अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून या आदिवासी शेतकऱ्यांनी सरकारकडे इच्छा मरणाची परवानगी मागितल्याचं पाहायला मिळतं। मी पंकज विजय मावस्कर, राहणार तांगडा, पोस्ट चौराकुंड, तालुका धारणी, जिल्हा अमरावती। काही दिवस पूर्वी माझ्या बरोबर जे घटना घडलेले आहे, मी ते स्वतःमध्ये जे घटना घडलेले आहे ते माझ्यावर घडलेल्या घटना मी आज मीडियासमोर इच्छेने सांगतोय। मी माझं सासऱ्याचा जमीन, माझा सासरा आणि मी एकत्र राहतो तांगडा इथं। माझ्या सासऱ्याचा जमीनमध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटनी सन 2069 आणि 70मध्ये सन 2069 आणि 70मध्ये त्यांनी त्यांचं कहणं आहे की त्यांनी 69-70मध्ये क्वार्टर बांधलेलं होतं म्हणून। पण माझ्याकडे त्या जाग्याचं एव्हिडन्स आहे, 7/12 आहे, 8 आहे, नकाशा आहे, सगळे माझ्याकडे। पण मी त्यांना सांगितलं, सर तुम्ही जुनं होतं बरोबर आहे, माझं आजोबा आणि सासऱ्याला समजायचं नाही, पण आता मी सुशिक्षित आहे, त्यांचं जवई आहे, आम्ही एकत्र राहतं, मी त्यांचं मोठा जवई आहे, मला अधिकार आहे त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं आणि तुम्हाला विचारायचं आणि बोलायचं, कारण का माझा फॅमिली असल्यामुळे मी त्या गोष्टीला इन्व्हॉल्व झालो। मी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकारीला भेटलो, खालचा गाठपासून तर डिप्टीपासून तर रेंजरपासून तर अमरावतीपर्यंत प्रत्येक वन विभागाचा अधिकारीला भेटलो आणि त्यांना अर्ज पण दिलेले आहे। पण मी असं बोलताना आरएफओ साहेबांना सांगितलं होतं की सर हे माझा 7/12 येतं म्हणून, पण आरएफओ साहेबांनी माझं एकही नाही ऐकलं। तर मी मग कामाला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला कॉल आला पोलीस स्टेशनमधून। मला दुसऱ्या दिवशी फोन आला पोलीस स्टेशनमधून की तू पोलीस स्टेशनमध्ये ये, तुझं डॉक्युमेंट घेऊ, आपल्याला बोलायचं आहे। मी गेलो पोलीस स्टेशनला, दिलं, त्यानंतर ते बसून ठेवलं। वन विभागाची टीम आली, पूर्ण 10-1 लोकांचं, 7-8 लोकांचं टीम आलं आणि त्यानंतर त्या ठाणेदार साहेबांबरोबर काय बोलणं झालं काय बोलणं नाही मला माहीत नाही। डायरेक्ट ठाणेदार आलं आणि तू भाई झालं आहे का, असं झालं आहे का म्हणून डायरेक्ट मला मारहाण चालू केलं। साहेबांनी मारलं ठीक आहे, माझा चुकी नसताना जाधव साहेबांनी मारलं मला ठीक आहे, पण फॉरेस्टवाल्यांनी पूर्ण फॉरेस्टवाल्यांनी येऊन लेडीज कर्मचारी और इतर जे फॉरेस्टवाले आले होते त्यांनी पण मला पोलीस स्टेशनला मारलं आणि सगळं त्यांनी तक्रारदार पंकज यांनी शेतीची कागदपत्रे दाखवताना सांगितले की हे शेत 1969 पासून त्यांचे सासरे नंदराम धिकार यांच्या नावावर असून या शेतीच्या भूमी अभिलेखनाच्या मोजमापात 26 आर जमीन कमी आढळून आली आहे। या कमी असलेल्या जागेवरती वन विभागाने परस्पर फॉरेस्ट क्वार्टर्स बांधला आहेत। याबाबत भूमी अभिलेख वन विभाग आणि पोलिसांकडे तक्रार केली होती। यानंतर संतप्त झालेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला धारणी पोलीस ठाण्यामध्ये बोलवून मारहाण करत तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकला। मारहाणीबाबत अमरावती पोलीस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून तक्रार दिली असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। अरे आता बदलली होती, नेलं मला ठाणेदारांनी इथं मारलं। ठाणेदारांनी मारल्यानंतर वन विभागाचे अधिकाऱ्यांनी पण मारलंय मला आणि माझा पगडी हिसकून पगडीला फेकून हे कोणता आदिवासीचा फॅशन आहे आणि मग बाकी कर्मचारी हसायला लागले आणि हा टकलंय, काही केस गेलेले, हा टकलंय म्हणून हसायला लागल्यानंतर त्यांनी मला मारहाण केली आणि एका पोलीसवाल्यांनी मला मेडिकलमध्ये नेऊन टॅबलेट दिलेले, पूर्ण रक्त वगैरे निघालेलं होतं, टॅबलेट दिल्यानंतर मी घाबरून, माझा गाव धारणीपासून आहे ना 30 ते 35 किलोमीटर, 25 ते 30 किलोमीटर आहे माझा गाव। तिथं 9 ते 10:30 वाजताच्या दरम्यान मी माझ्या गावात पोचलो। कसं तरी रात्र काढलं आणि सकाळी अमरावतीला निघून आलो। सकाळी अमरावती निघून आल्यानंतर मी एसपी साहेबांना स्वतः भेटून एसपी साहेबांना समक्ष जाऊन माझं जेवढं जिथं मला चोट लागलेलं होतं, जिथं मला रक्त निघालेलं होतं, मी एसपी साहेबांना माझा तक्रार अर्ज आणि मी स्वतः जाऊन भेटलो। आणि हे सगळं भेटल्यानंतर मी परत गावाला गेलो। परत गावाला गेल्यानंतर काही दिवसानंतर
फॉरेस्टवाले परत मला नोटीस वगैरे द्यायला लागले आणि फॉरेस्टवाल्यांनी गाववाल्यांना घेऊन गावातले 4-10 लोकांना घेऊन ते म्हणे तुम्ही याला समजवा, गावात पंचायत घ्या आणि याला समजवा, हा मॅटर वाढवतोय, परत तुमच्या गावाला प्रॉब्लेम होईल, तुम्हाला आम्ही लाकडू तोडू देणार नाही, तुम्हाला आम्ही गाई ढोरू चरायला जाऊ देणार नाही जंगलात, आणि तुमचं लेकरं बाळांना त्रास होईल आणि त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू, असं दमदाटी दिले मला.